माझ्याकडनं ना तेव्हा ही चूक झाली, ते असं व्हायला नाही पाहिजे होतं. माझे आई वडील, माझे सासू सासरे, कारण याच्यातलं कोणाचं आरोग्य खराब झालं की आपल्याला त्याची झळ पोचते. प्रत्येक स्त्रीला एक दुःख असतं, त्या हृदयाची नुसती पिळवणूक, त्या काळीज म्हणतो आपण त्याला, चित्ताची पिळवणूक झालेली. मग मी एकटी बसली आहे का? नाही, माझ्या परिचयातले. आता माझं कुटुंब मी थोडं मोठं करते. मी नेहमी माझे मिस्टर, माझी 3 मुलं, 2 मुलांना घेऊन बसते. पण ह्यावेळेस मी माझे सासू सासरे, त्यांचंही मानसिक आरोग्य चांगलं राहावं असा मी विचार करणार आहे. माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे भाऊ, त्यांची बायको, माझे दीर, त्यांची बायको, त्यांची मुलं, असा माझा तो कुटुंबाचा पसारा आहे. त्या सगळ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं असावं, जेणेकरून परत माझंच आरोग्य चांगलं राहणार आहे. कारण याच्यातलं कोणाचं आरोग्य खराब झालं की आपल्याला त्याची झळ पोचते. आणि जेव्हा मी इतरांसाठी चांगल्या विशेष करणार आहे, शुभेच्छा देणार आहे, तेव्हा त्या शुभेच्छा 40 दिवसांनी मला परत मिळत असतात. त्यामुळे डोळे बंद केले, तो चंद्र माझ्या डोक्यावर आहे आणि तो प्रकाश 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 माझ्या मनातल्या. आजपर्यंत प्रत्येक स्त्रीला एक दुःख असतं, प्रत्येक पुरुषालाही असतं, स्त्रीच असं नाही की माझ्याकडनं ना तेव्हा ही चूक झाली, ते असं व्हायला नाही पाहिजे होतं. मी त्या व्यक्तीला असं बोलून गेली, मी त्या व्यक्तीला हर्ट केलं. कदाचित त्यातली एखादी व्यक्ती आज नसेल. किती हृदयामध्ये आपण गिल्ट, स्वतःच्या काळजाचा विचार करा, आपलं काळीज आहे आतमध्ये आणि त्या काळजाला किती बाण लागलेले आहेत. मी याला बोलली, त्याला, माझ्या सासूला बोलली, माझ्या आईला मी हे बोलली होती, माझ्या दिराच्या बायकोला, माझ्या वहिनीला, माझ्या मुलांना. मुलं मोठी झालेली आहे, पण लहान असताना मी त्याला एकदा मारलं होतं. हे सगळे किती गिल्ट आपण हृदयामध्ये ठेवले आणि त्या हृदयाची नुसती पिळवणूक, त्या काळीज म्हणतो आपण त्याला, चित्ताची पिळवणूक झालेली. सतत 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 आपण त्याला टोचलेलं आहे. ह्या टोचणीतनं आज आपण आपल्याला स्वतःला मोकळं करायचंय. मला माझं मानसिक आरोग्य चांगलं करायचंय. तर माझ्याकडनं ज्या चुका झाल्या, ओके, मी तेव्हा अज्ञानी होती, मला काही कल्पना नव्हती. झालं झालं गेलं, गंगेला मिळालं, हा साधा शब्द आहे. त्यामुळे माझ्याकडनं आयुष्यात 0 वर्ष तर आपल्याला आठवत नाही, पण 10 वर्षापर्यंत खेळताना इकडे तिकडे गोंधळात मी कोणाला काहीतरी बोलली, मारली, एखादा मित्र, मैत्रिणी, सॉरी, मी स्वतःला माफ केलंय. 10 ते 20 वर्षाचं आयुष्य, कॉलेजला होती, शाळेत होती, आजूबाजूला आत्या, मावशी, काका, काकू होती, मी कोणाला काहीतरी बोलली होती, कोणाला तरी हर्ट केलं होतं. सॉरी, मी स्वतःला फॉरगिव्ह करते, माफ करते, माफ करते, माफ करते. 20 ते 30 वर्ष हे गिल्ट मागचे सगळे निघून गेलेले. हा विचार करा, नुसतं ताई बोलताय आणि जाते असं नाही, लिटरली क्लिअर होतंय. 20 ते 30 मी लग्न करून नव्या घरी आली होती. पुरुष असतील तर माझं लग्न झालं होतं, लग्नात कोणाशी भांडण झालं होतं, नवीन संसार होता, काहीतरी भांडणं झाली होती, असं काहीतरी गोंधळ झालेला होता. मी कोणाला तरी काहीतरी बोललो होतो, मी मिस्टरांना काही बोलली होती, मी बायकोला काही बोललो होतो. सॉरी सॉरी सॉरी. आजपर्यंत 30 वर्षाचं माझं आयुष्य अतिशय सुंदर, चाफ्याच्या फुलासारखं प्रसन्न झालेलं आहे. सगळी त्याची जी मळलेलं होतं, जी काजळी होती, ती निघून गेली. 30 ते 40 वर्ष मुलं झाली, त्यांची शाळा, टीचर, त्यांना काही रागवली आहे. आयुष्यामध्ये नोकरी करत होती, काही व्यवसाय करत होतो, काही काम करत होतो, भाजीवाला, दूधवाला, इस्त्रीवाला, बाजूच्या पूर्वी कुठे राहत होतो, त्या सगळ्यांची सॉरी सॉरी सॉरी, माफी मागते, सॉरी सॉरी. आणि स्वतःला की झालं, तू बोलली होती, असं वागली होती, पण ओके झालं, ते सोड आता आणि स्वतःला त्या गिल्टमधनं बाहेर काढ. 40 ते एकदम मी 70 वय घेते, कारण खूप वयस्कर ते कोणी नाहीये. ह्या काळामध्ये आपल्याकडनं कोणाला काही बोललं गेलं असेल, त्रास घेतला असेल, कोणाचे मी पैसेही ढापले असतील, ओके, तेव्हा माझी तशी कंडिशन होती, मी ते पैसे चोरले होते, ठीक आहे, मी स्वतःला माफ केलं, मी सॉरी बोललेली आहे. पण आता मी माझ्या हृदयामध्ये कुठलंही ओझं ठेवणार नाहीये, कारण मला माझं मानसिक आरोग्य चांगलं करायचंय. घरी गेल्यावर हा विषय मुलांना शिकवा.
की तू सुद्धा तुझं मानसिक आरोग्य, काही घटना घडत असेल बाळा, तू मला काही सांगत नशील काय, पण स्वतःला ह्या गिल्टमधनं बाहेर काढ. सॉरी, फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिव्ह. सगळं तुमचं चित्त कमळाच्या फुलासारखं फुललंय, पांढर शुभ्र आणि प्रसन्न आहे. कुठलंही गिल्ट त्याच्यावर नाहीये, कुठलीही अपराधीपणाची भावना त्याच्यावरती नाहीये. प्रसन्न सच्चित आनंद झालेलो आहे. आनंद, प्रसन्न प्रसन्न. हेच ह्या चांदव मामा आहे ना, त्याने हेच दिलंय. शरद ऋतूच्या प्रसन्न चंद्रमाने तुम्हाला आज ही एनर्जी दिली आहे. फक्त ही तुमच्या पूर्ण शरीरात जाऊन तुम्ही पांढरे शुभ्र झाला आहात. तुमच्या बाजूला तुमचे मिस्टर, आई वडील, सासू सासरे, नातेवाईक जे जे सगळे बसले आहेत, त्या सगळ्यांच्या शरीरात हा प्रकाश गेला आहे. आणि सगळ्यांची मनं, जेवढी नातेवाईक आहे ना, एकमेकाच्या बद्दल जो वाईटपणा तयार झाला होता तो लिटरली डिलीट करतो ना आपण, तसं डिलीट झाले. सगळ्या मेमरीज आहे त्या बॅड, सगळेजण विसरून गेलेले आहे. आणि आमच्या सगळ्यांमध्ये आजपासनं प्रेमाची भावना आहे. मला कुणाचा राग नाहीये आणि कुणालाही माझा राग नाही आहे, हा विचार करायचा. आनंद, सतचित आनंद. शिवोहम शिवोहम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आनंदी आनंदी, प्रसन्न प्रसन्न. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला घेऊन जायचं आहे. मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, कारण मी स्वामी भक्त आहे. मी आणि माझं कुटुंब शारीरिक, मानसिक, आर्थिक, आरोग्यदृष्ट्या परिपूर्ण आहे. आनंदी आहे, समाधानी आहे. मी कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत, हे विश्व आनंदी, प्रसन्न, श्रीमंत, शांत, प्रसन्न आहे. मला दारू, सिगारेट, मिसरी, नॉनव्हेज, मोबाईल, खोटं बोलणं यापैकी कसलंही व्यसन नाहीये, कारण मी स्वामी भक्त आहे. विचार करायचंय की आपण जिथे बसलो आहे, स्वामींनी आपल्या घरावर एक हात ठेवलाय, एक हात खाली ठेवलाय. कुटुंबातील, आता आपलं कुटुंब मोठं झालं. पूर्वी आपण आणि आपली 2 मुलं, आता आपली सगळी नातेवाईक, इथे बसलेली सगळी स्वामी भक्त. ह्या विश्वामध्ये जेवढी स्वामी भक्त आणि सगळी व्यक्ती, जरी ते स्वामी भक्त नसतील, आज न उद्या अध्यात्मात ती लोक येणार आहे, ही सगळी मंडळी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडावर एक हात आहे, एक हात खाली आहे. आणि स्वामींच्या कृपेचा, पैशाचा, आनंदाचा, समाधानाचा पाऊस हा आमच्या सगळ्यांवर पडत आहे. आनंद आनंद आनंद.